महाराष्ट्र मीडिया लाईव्ह. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिलमेश्वर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथे भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शालेय समितीचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संगीत खुर्ची, लिंबू चमचा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक मंगल माने मॅडम, सहशिक्षिका शाबिरा मिर्झा मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शमशेर पठाण, उपाध्यक्ष दीपाली शेवंते, ग्रामपंचायत सदस्य यास्मिन पठाण, अंकिता मल्लाव, संगीता मल्लाव, मनीषा नगरे, अलका मल्लाव, हिना पठाण, उर्मिला मल्लाव, सुवर्णा नगरे, निकिता शेवंते, मुमताज पठाण, रुक्मिणी नगरे, अभिमान राक्षे, विक्रम कोरे, प्रल्हाद थोरात, आदी माता पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सोलापूर जिल्हा प्रतिनिधी शमशेर पठाण. 1 तारखेची घटना आहे. रात्री 8, 8:15 दरम्यान मी परिवारच्या इथे ज्यूस सेंटरला उभा होतो ज्यूस पिण्यासाठी. माझ्याबरोबर रोहन शिंदे म्हणून माझा मित्र होता. बेकरीमधून सोमनाथ ओझरडे, त्याच्यानंतर प्रतीक जगताप आणि अक्षय भोसले आणि इतर 2-3 जण होते. ते आल्यावर मला डायरेक्ट त्याने आवाज मारला की कशी तुमची विकासशीलची जिरवली. म्हणलं बाबा, माझा काही संबंध नसताना तू ह्या विषयावरची माझ्याशी का चर्चा करतोयस? कशाला उगीच शिवसैनिकांचा रोष ओढून घेतोयस तू? असं बोलत असताना मला तो डायरेक्ट बोलला की तुला काय वाकडी माझी करायची ना ती करून घे. मागच्या पंकजच्या उमासरेच्या मॅटरमध्ये तू वाचलंयस, आता कशी जिरवतो ती बघ. एवढं नंतर बोलल्यावर मी बोललो, माझ्याशी तो ह्या भाषेत तू बोलू नकोस. मला तो डायरेक्ट शिवीगाळ वगैरे करायला लागला. जातीवाचक शिवीगाळ केली. मला जीवे मार ठाण्याची धमकी दिली त्यांनी. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला आलो 11, सव्वा 11 वाजता. 11, सव्वा 11 वाजता मी हे अर्ज दिलाय त्यांना. त्याच्यानंतर 15-20 मिनिटामध्ये या अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये परत सोमनाथ इथे येऊन जातो. इथनंच कोणतरी त्यांना कळवतो की अशा ठिकाणी तुमचं हे करून आलेले आहेत म्हणून, अर्ज घेऊन आलेले आहेत गुन्ह्यासाठी, आणि तो मला इथे येऊन धमकी देऊन जातो. सगळी रेकॉर्डिंग पोलीस स्टेशनच्या कॅमेरेमध्ये आहेत. पोलिसांनी तो तपास करावा. मला इथे येऊन आता 3-4 तास होऊन गेलेत. अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांच्यावर काही ऍक्शन घेतलेली नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.